नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या सेकंड पार्टमध्ये, ज्यामध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत। मागच्या पार्टमध्ये ना आपण याची कटिंग जी आहे म्हणजे कापडावरची जी कटिंग आहे ती बघितली। डायरेक्ट कापडावर कशी कटिंग करायची ते आपण बघितलं। हा स्लीवचा पार्ट झाला, योक पट्टी झाली आणि हे आपला फ्रंट पार्ट असणार आहे आणि हा जो आहे ना हा आपला बॅक पार्ट असणार आहे। तर यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टिचिंग कशी करायची मशीनवरती ते आपण या पार्टमध्ये बघणार आहोत। याच प्रकारे प्रिन्सेस कटचे पण जे व्हिडिओज आहेत ना ते आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये इन डिटेल कटिंग कशी करायची प्लस स्टिचिंग कशी करायची पूर्ण डिटेलमध्ये एक एक गोष्ट बारीकीने तुम्हाला सांगितलेली आहे। तुम्ही चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओज देखील बघू शकता। ते व्हिडिओज कसे तुम्हाला वाटले, माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। आता या ठिकाणी आपण पहिले ना आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी करणार आहोत। तर या ठिकाणी आधी बॅक पार्टला आपण इथे बाहेरच्या बाजूने इथे आपण याची स्टिचिंग जी आहे ना ती करून घेणार आहोत। व्यवस्थित खडूच्या मदतीने आणि हे जे स्टिचिंगच्या टाईमला लागणारे जे चॉक असतात ना तर ते तुम्हाला कुठल्याही स्टिचिंगच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील। आता खालच्या बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित एक 2 लाईन जितकं किंवा तुम्ही जर बिगिनर्स असाल तर अर्धा इंच इतकं अंतर सोडायचं आहे आणि एक सरळ रेषेत शिलाई मारून घ्यायची। आता उलट्या बाजूने आपल्याला इथे दाबटीप म्हणतो आपण ती देऊन घ्यायची आहे। दाबटीप दिल्याने काय होते की आपल्या ब्लाऊजला ना फिनिशिंग खूप छान दिसते आणि दिसायलाही ब्लाऊज खूप छान दिसतं आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने शिवल्यासारखं असं वाटतं। आता जेव्हा तुम्ही या पद्धतीने शिवून बघाल ना तर तुमच्याच लक्षात येऊन जाईल। हे बघा, आता गळ्याला इथे तुम्ही म्हणाल की गळ्याला का तुम्ही शिलाई मारली नाही किंवा का नाही केलं, तर गळ्याला ना बाहेरच्या बाजूने इथे फिनिशिंग द्यायची आहे। गळ्याला इथे या ठिकाणी म्हणजे जसं आपण पाठीच्या खालच्या पट्टीला केलं ना खालच्या बाजूला दाबटीप देऊन, तर सेम त्याच पद्धतीने आपण गळ्याच्या बाजूलाही करू शकतो। बट या ठिकाणी मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे की या ठिकाणी गळ्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूने टीप मारून आपण याला जी पाइपिंग पट्टी असते ना त्या टाईपमध्ये आपण एक वेगळी पट्टी जी आहे ती जोडणार आहोत, जेणेकरून याची फिनिशिंग जी आहे ना ती खूप छान येईल आणि ब्लाऊज आपलं अजून उठून दिसेल। तर बाहेरच्या बाजूने साईडने फक्त अशी एक टीप मारून घ्यायची 2 लाईन जितकं अंतर सोडून आणि उर्वरित कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा। पहिल्या वेळेस काय होतं की जेव्हा आपण एक राऊंडमध्ये शिलाई मारतो ना त्यावेळेस कधी कधी चुकलं जातं किंवा शिलाई थोडी इकडे तिकडे होते, तर व्यवस्थित आपला सर्कल गोल गळा आहे ना तर गोल गळ्याच्या राऊंडमध्ये आपली टीप आलेली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं। जर समजा थोडी आपल्याला वाटलं की इकडे तिकडे झाली तर तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा डबल शिलाई जी आहे ती तिथे देऊ शकतात। आता या ठिकाणी आपल्याला पाठीच्या बाजूने खाली बॅक साईडला आपल्याला बॅक टक्स म्हणतो आपण ते देऊन घ्यायचे आहेत। त्यासाठी हे बघा ऑलरेडी आपण मार्किंग केलेली होती, बट मी तुम्हाला पुन्हा सांगते की सेंटरपासून 4.5 ते 5 इंचांवरती आपल्याला एक असे मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडला आणि ब्लाऊजच्या हाईटनुसार आपल्या टक्सची उंची ठरत असते। सेम त्याच पद्धतीने आपल्याला 4.5 ते 5 इंचांवरती साईडने मार्किंग करून आपल्या टक्सची उंची देखील आपल्याला 4.5 ते 5 इंचांपर्यंत घ्यायची असते आणि अशी टक्सला डबल शिलाई देत आपण इथे ही बॅक टक्स कंप्लीट करून घ्यायचे आहेत। सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूला देखील टक्सला शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या इथे शिलाई मारून घ्यायची। तुम्हाला जर असं डायरेक्ट नसेल जमेत तर तुम्ही क्रॉसमध्येही एक पेन्सिलने आपले पेन्सिल म्हणजे जे आपल्या कापडावरची दुकानातच एक पेन्सिल मिळते त्या पेन्सिलने तुम्ही इथे एक तिरकस रेषा देखील ड्रॉ करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तिरकस शिलाई मारायलाही सोपं जाणार आहे। आता आपण साईडने इथे एक शिलाई मारून घेऊ। आता इथे नेमकं काय झालं होतं आता तुमच्या ना पुढे लक्षात येईलच। मी इथून अर्ध्यापासूनच का शिलाई मारत आहे, कारण मला इथे ना थोडं प्रोफेशनल पद्धतीने शोल्डर जॉईंट करायचं होतं, बट आता तुमच्या पुढे लक्षात येईल की मी ॲक्च्युली असं नाही केलं। व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल
एक एक गोष्ट तुम्ही जर मधनंच स्किप करून जर बघितली तर तुमच्या पॉईंट लक्षात येणार नाही आणि तुम्हाला कळणार पण नाही की कोणते पॉईंट आपण मी कुठे काय सांगितलं किंवा आपण कुठे काय जॉईन केलं, कुठे कशी शिलाई मारली हे तुमच्या लक्षात येणार नाही. सो तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत बघायचा आहे. आता एक्स्ट्रा कपडा इथे कट करून घ्यायचा. आणि जर तुमच्या लक्षात येत नसेल ना तर तुम्ही मला सरळ कमेंट करून विचारायचं आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की दिली जातील. आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटत आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे. नेक्स्ट मी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या बाजूने एक एक अशी आपल्याला गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी ना जी मी तुम्हाला बोलली होती ती पट्टी एक 1 ते 1.5 इंचांची पट्टी कट करून घ्यायची आणि अशा प्रकारे गळ्याच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित इथे हळूवार तुम्ही इथे शिलाई मारून घ्यायची आणि कात्रीच्या मदतीने असे कट्स देऊन घ्यायचे. कट्स देताना एक काळजी घ्यायची की कट फक्त आपली जी शिलाई मारली ना त्याच्या आतमध्येच असली पाहिजे, नाहीतर आपल्या ब्लाऊजचा गळा आहे तो कट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता व्यवस्थित असा कपडा फोल्ड करून घ्यायचा. बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस फॉलो करायची आहे. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा. अर्धा फोल्ड करायचा आणि मधोमध एकदम मधोमधच त्याला एक शिलाई मारत चालायची. मधोमध शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर मग आपण अजून एक फोल्ड देऊन मग जी आपली फायनल शिलाई आहे ती आपण या ठिकाणी मारून घेणार आहोत. हे बघा. आणि आता हा कपडा सेम याच पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि मग तुम्हाला ती शिलाई फायनल शिलाई जी आहे ना ती मारून घ्यायची आहे. असं केल्याने काय होतं, आता ही जी शिलाई मारत आहोत ना आपण, तर ही पण आपली फायनल शिलाई नसणार आहे. आपल्याला याला हात शिलाई करायची आहे लास्टला एकदम. ओके. तर अशा प्रकारे इथे आपण एक म्हणजे याला कच्ची शिलाई म्हणूया, बट मशीनवरची फायनल शिलाई असणार आहे. तर याला एक शिलाई मारून घ्यायची कच्ची, किंवा तुम्ही 5 नंबरची टिप देखील मारून घेऊ शकतात. आता इथे मी रेग्युलर यानेच करून घेतलेला आहे. आता काय करायचं, आता हे आपलं झालेलं आहे आपला बॅक पार्ट रेडी. ओके. तर आता फ्रंट पार्टकडे आपण वळणार आहोत. फ्रंट पार्ट देखील याच पद्धतीने तुम्हाला रेडी करून घ्यायचा आहे. आधी काय करायचं, आपले फ्रंट पार्टचं जे अस्तर आहे ना ते खाली ठेवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे आपलं जो मेन फॅब्रिक आहे फ्रंट पार्टचं ते इथे एकमेकांवर ठेवून घ्यायचं आणि दोन्ही पार्ट हे आपल्याला सोबतच तयार करायचे आहेत, नाहीतर हे उलटं पालटं होऊ शकतं. कारण असं बऱ्याचदा होतं की म्हणजे एकाच बाजूचे पार्ट तयार होतात ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि त्याला आपण इथे गळ्याच्या बाजूने एक शिलाई द्यायला सुरुवात करूया. हे बघा मैत्रिणींनो, तर जर तुम्हाला म्हणजे यातला कोणताही पॉईंट जर तुमच्या लक्षात येत नसेल किंवा तुम्हाला नसेल समजलं किंवा समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात. नक्की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. अशा प्रकारे पुढच्या पार्टच्या ना सगळ्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. आता इथे मी अर्ध्यातच शिलाई मारलेली आहे. तुमच्या म्हणजे पुढे जाऊन लक्षात येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता व्यवस्थित तिथे चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि कपड्यावरतीनं असा हात फिरवत शिलाई मारायची, जेणेकरून ना आता मी कसा हात फिरवत शिलाई मारून घेत आहे सेम त्या पद्धतीने. नाहीतर काय होतं की आपलं अस्तर स्ट्रेट होतं आणि आपला जो आतला कपडा आहे ना, म्हणजे जो आपलं मेन फॅब्रिक आहे ते आतमधून गोळा झाल्यासारखं होतं आणि ती ब्लाऊजला एकदम ते खराब दिसतं, फिनिशिंग छान येत नाही. त्यामुळे आता आपलं शिलाई मारून घेतलेली आहे. आता आधी ना आपण योगपट्टी जी आहे ना ती रेडी करून घेऊ, म्हणजे आपल्याला टक्स देता येतील आपल्याला फ्रंट पार्टला. व्यवस्थित 1-2 लाईन इतकं अंतर सोडून एक सरळ रेषेतनं टिप मारून घ्यायची खालच्या बाजूने. हे बघा सेम अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आणि आपल्याला या ठिकाणी दाबटीप देऊन घ्यायची आहे अपोजिट साईडने. म्हणजे जे आपण टिप मारली ना तर आपल्या अस्तराच्या बाजून अस्तरावरती आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची असते.
कारण अस्तर आपलं आतमधून जाणार असतं आणि जी आपण दाबटीप देतो ना ती दाबटीप देखील आपली आतमध्ये गेली पाहिजे, या हिशोबाने तुम्ही टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि आपल्या दोन्ही योगपट्ट्या ज्या आहेत त्या इथे रेडी झालेल्या आहेत. आता या आपण साईडला ठेवू आणि इथे आपण याला आपण याचे टक्स द्यायचे ना ते बघूया. हे बघा अशा प्रकारे मोजून घ्यायचे आहेत आणि दोन्ही जे आपले टक्स आहेत ना त्यामधील अंतर जे आहे ते सेम आलं पाहिजे. आता हे टक्स फार सोपे आहेत. आता मी जरी मोजून करते आहे पण एवढं म्हणजे असं नसतं की एवढ्याच अंतरावर आलं पाहिजे किंवा तितक्याच अंतरावर आलं पाहिजे. खूप सोपे आहेत. फक्त काय करायचं, जे आपले चारही जे डॉट आहेत ना चारही ते राऊंडमध्ये बघा तुम्हाला दाखवते, जे चारही डॉटमध्ये एक राऊंड तिथे तयार झाला पाहिजे फक्त, बाकी काहीच महत्त्वाचं नसतं. खूप म्हणजे खूप सोपं असतं आणि आपल्या ब्लाऊजचे जे तुम्ही ब्लाऊजचे क्लासेस वगैरे लावतात ना तर तिथे देखील तुम्हाला हेच ब्लाऊज पहिले शिकवलं जातं. याला साधं ब्लाऊज म्हणतात, शुद्ध मराठीमध्ये साधं ब्लाऊज म्हणतात. आणि आता त्याचा ट्रेंड फार आलेला आहे, फोरटक्स ब्लाऊज त्याला अजून एक म्हणजे नाव आहे, फोरटक्स ब्लाऊज. तर बऱ्याच म्हणजे आता हे ब्लाऊज ना जास्त तर म्हणजे गावाकडे तरी ज्या वयस्कर महिला असतात ना त्यांच्यासाठी शिवलं जातं. पण याचा ट्रेंड इतका आलेला आहे की आता म्हणजे चांगल्या लेडीज ज्या आहेत ना ते सुद्धा हे ब्लाऊज शिवणं प्रेफर करतात आणि त्यांना देखील हे फोरटक्स ब्लाऊज आवडतं. म्हणजे जरा याचा जो प्रकार आहे हा प्रिन्सेस कटमध्ये मोडला जातो आणि याला कटोरी नसते. याची फोरटक्स जे आहेत ना तेच म्हणजे खूप छान दिसतं ब्लाऊज जेव्हा आपण वेअर करतो त्यावेळेस. आता ही योगपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता योगपट्टी कशी जोडायची ती तुम्ही व्यवस्थित बघा. कपडा कसा मी आतल्या बाजूने फोल्ड केला तुमच्या लक्षात आलंच असेल ना, तर सेम त्या पद्धतीने तुम्ही बघायचं आहे. जर व्हिडिओ थोडा जास्त फास्ट असेल तर तुम्ही व्हिडिओचा स्पीड कमी करून देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. आणि जर तरीही तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी स्पेशल व्हिडिओ बनवेल की ही योगपट्टी आतल्या बाजूने अशी कशी जोडायची, तर त्यावर मी एक स्पेशल डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. आणि हे बघा दोन्ही योगपट्ट्या ना समोर ठेवून अशा चेक करून घ्यायच्या, शिलाई आमने सामने त्याच्या आलेल्या आहेत की नाही. असं केल्याने काय होतं की आपलं ना जे आपण आता हे बघा कपडा कसा बाहेरच्या बाजूने आपण काढतो आहे, मी काढून घेते आहे, तर पुन्हा तो सगळा कपडा आतमध्ये घालणं आणि त्याला आतल्या बाजूने शिलाई मारणं फार अवघड होऊन जातं. तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, हा फक्त कपडा म्हणजे आधी चेक करून घ्यायचं दोन्ही योगपट्ट्या समोर ठेवून आणि शिलाई बरोबर एका रेषेत आलेली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. म्हणजे काय होतं की फिनिशिंग आणि आपल्या ब्लाऊजची जी फ्रंटची हाईट आहे ना ती एकदम सेम येते. हे बघा आता मी आधी चेक करून घेतलं तर बघा एकदम व्यवस्थित आलेलं आहे. सेंटरचे दोन्ही टक्स समोरासमोर आलेले आहेत. योगपट्टीच्या लाईन देखील समोरासमोर इथे आलेल्या आहेत आणि पफ बघू शकतात तुम्ही आपल्या फोरटक्स ब्लाऊजला किती छान इथे पफ देखील आलेला आहे. हे बघा एकदम म्हणजे कोणी म्हणणारच नाही की हे विदाऊट पॅडेड ब्लाऊज आहे. एकदम पॅडेड ब्लाऊज सारखंच हे दिसत आहे. एकदम पफ देखील खूप छान आलेला आहे. आता आपल्याला इथे काय करायचं, आपल्याला ब्लाऊजच्या फ्रंट साईडला काच बटन पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. आता ब्लाऊजला या ठिकाणी बटन लावायचे आहेत, त्यामुळे इथे मी काच बटन बोलत आहे. आता इथे आतल्या बाजूने आपल्याला पहिले आपण इथे बटन पट्टी लावून घ्यायची, काचपट्टी लावून घ्यायची. म्हणजे तुम्ही आधी काहीही लावा, काहीच प्रॉब्लेम नाही. आधी काचपट्टी लावा नंतर बटन पट्टी लावा किंवा कसंही जोडलं तरी चालतं आहे. तर व्यवस्थित इथे तुम्ही मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तराला जॉईन करून घ्यायचं आणि मग इथे आपल्याला ही बटन पट्टी जी आहे ती व्यवस्थित इथे जॉईन करून घ्यायची आहे. अर्धा इंच इतकं अंतर सोडून सरळ रेषेत एक टीप मारून घ्यायची, खाली डबल शिलाई देऊन टीप आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे आतमध्ये दुमडवून इथे त्यावरती एक सरळ रेषेत शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून काय होतं की फिनिशिंग फार छान दिसते आणि बटन पट्टी जी आहे ना ती आपली बाहेर असते, आपल्या मेन फॅब्रिकच्या बाहेर असते. आपण ती मोजण्यामध्ये ती पट्टी धरत नसतो.
म्हणजे आपल्या कमरेचा जो घेर आहे ना, तो घेर मोजण्यामध्ये आपण बटनपट्टीची जी 1 ते 1.5 इंच असते बटनपट्टी, तर ती आपण त्यामध्ये मोजत नसतो. ते सोडून आपण एक्स्ट्रा आपलं जे ॲक्युरेट कमरेचं माप आहे ते या ठिकाणी घेत असतो. आता त्यानंतर इथे आपल्याला आपले काजपट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे. काजपट्टी तुम्ही या ठिकाणी म्हणजे अस्तर प्लस मेन फॅब्रिकची देखील लावू शकतात किंवा फक्त अस्तराची लावू शकतात किंवा फक्त जर तुमचं कॉटनचं असं ब्लाऊज असेल तर तुम्ही त्या ब्लाऊजचीही इथे काजपट्टी लावू शकतात. आता सध्या मी इथे आतमधून व्यवस्थित फिनिशिंग दिसावी याकरता मी आतमधून इथे अस्तराचीच काजपट्टी जी आहे ती लावून घेत आहे. आतमध्ये दुमडवून व्यवस्थित इथे सरळ रेषेत एक टीप मारून घ्यायची आणि आतमधली फिनिशिंग देखील तुम्ही बघू शकतात किती छान आलेली आहे. एकदम तुम्ही या पद्धतीने जर शिवलं ना तर कोणी म्हणणारच नाही की म्हणजे तुम्ही शिवलं आहे म्हणून. एकदम प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आता काय करायचं, आपल्याला फ्रंट साईडने याला गळापट्टी जी आहे म्हणजे आपली पायपिंग म्हणूयात आपण, ती करून घेऊया. आता व्यवस्थित इथे ना 1 ते 1.5 इंचाचीच पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आणि व्यवस्थित 2 लाईन जितकं अंतर सोडून आपल्याला इथे सरळ टीप मारून घ्यायची आणि इथे गळ्याभोवती कट्स देऊन घ्यायचे. जसं आपण बॅक साईडला केलं ना सेम त्याच पद्धतीने इथे करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा जशी आपण बॅक साईडने पट्टी कशी जोडली सेम त्याच पद्धतीने इथे एकदा दुमडवून मधोमध टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पूर्ण पट्टी फोल्ड करून पूर्ण नाही करायची, म्हणजे इथे थोडीशी आपल्याला बाहेर ठेवायची आहे. हे बघा, म्हणजे पायपिंग करताना आपण कसं बाहेर नॉर्मली थोडंसं बाहेर ठेवून बाकीची पट्टी आतमध्ये दुमडवून घ्यायची आणि मग तिथे एक सरळशी टीप मारून घ्यायची आणि बघा पायपिंग किती छान आलेली आहे. एकदम गळ्याला आकार देखील फार छान आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने इथे ना मी दुसऱ्या बाजूची गळापट्टी जी आहे ती जोडून घेते आणि या ठिकाणी ती जोडून जवळपास झालेलीच आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे गळापट्टी आपली जोडून झालेली आहे आणि दोन्ही पार्ट इथे फ्रंट पार्ट जे आहे ते रेडी आहेत आपले. हे बघा, गळ्याचा आकार, पुढच्या गळ्याचा जो आकार आहे ना तो गोलच होता. आता इथे बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे, फ्रंट पार्ट देखील इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथे स्लीव्ज जे आहेत ना त्या रेडी करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आतमधून फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. एकदम म्हणजे वाटतच नाही आहे की ब्लाऊज आता तुम्ही जेव्हा शिवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आणि बघा, पाठीमागचा गळा देखील तुम्ही बघू शकतात किती छान आलेला आहे. आणि इथे आपले हे तीनही पार्ट रेडी झालेले आहेत. तीनही म्हणजे फ्रंटचे 2 आणि बॅकचा 1. आता त्यानंतर आपण तर स्लीव्जकडे वळूया. आता फ्रंट पार्ट जे आहेत ना तर फ्रंट आपली स्लीवची अस्तराची जी अस्तर म्हणा किंवा आपलं मेन व फॅब्रिक म्हणा त्याची पुढची बाजू जी फ्रंट बाजू आहे ती लक्षात यावी याकरता मी इथे चुकीच्या फुल्या आहेत ना त्या अशा मारून घेतलेल्या आहे, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की अरे हां, हाच आपला फ्रंट पार्ट आहे. त्याकरिता तुम्ही काय करायचं की फ्रंट पार्ट म्हणजे तुम्ही फ्रंट पार्टला मारा किंवा बॅक पार्टला मारा, पण कोणत्या तरी एका बाजूने दोन्ही ब्लाऊजच्या एक तर फ्रंट पार्टला किंवा बॅक पार्टला एक आपल्याला लक्षात राहावं याकरिता एक अशी निशाणी करून ठेवायची की ही फ्रंट पार्ट आहे, आपल्याला लवकर लक्षात यावं याकरिता. त्यानंतर इथे आपल्याला जसं आपण दाबटीप देऊन योगपट्टी जोडली होती ना तर सेम त्या पद्धतीने ती शिलाई मारून अशी दाबटीप देऊन ही बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे अस्तराला. अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आणि फिनिशिंगमध्ये इथे छान असं आपलं बाही जी आहे ती रेडी झालेली आहे. आणि साईडने आपण आता साईड शिलाई देऊन आपल्याला आपली बाही रेडी करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही देखील इथे रेडी करून घ्यायची आहे. आणि जो एक्स्ट्रा कपडा असेल तो इथे कट करून घ्यायचा, म्हणजे एकदम प्रोफेशनली स्टिच केल्यासारखं वाटेल. आता नेमकं साईडला ना आर्मोलच्या साईडला इथे एक्स्ट्रा थोडासा कपडा जोडावा लागणार आहे, पण मग आपण आता बघू आपल्याला कुठे कसं कमी पडतं आहे त्यानुसार आपण इथे जोडून घेऊया. हे बघा,
इथे दोन्ही पार्ट म्हणजे स्लीवच्या जे दोन्ही बाजू आहेत ना, त्या दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडं इथे जॉईन करून घ्यायचा आहे कपडा. नेमकं अस्तर पण कमी, अस्तराची जी बाजू आहेत ना ती अस्तर पण थोडं कमीच पडतं, कारण हेवी साईजचं ब्लाऊज असलं की अस्तर थोडंफार कुठेतरी कमी होतं आणि कुठेतरी जॉईंट हा द्यावा लागतो. तर आपण आर्मोलमध्ये बाहीचा जॉईंट जो असतो ना तो देत असतो. हे बघा, इथे व्यवस्थित इथे असं जॉईंट करून घ्यायचं अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आहे ना ते व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं. चारही पार्ट म्हणजे आपल्या दोन्ही स्लीव्जला दोन्ही बाजूने पुढच्या आणि मागच्या बाजूला म्हणून हे 4 पार्ट तयार केलेले आहेत. तुम्हाला जर कळत नसेल की 4 पार्ट असे का मी करत आहे, तर हे स्लीव्जच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला, कारण स्लीव्जला जोडताना फक्त एका बाजूला जोडायचं नसतं. कारण स्लीव्जला जर आपल्याला आर्मोलमध्ये जॉईंट द्यायचे असेल ना, तर इथे आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूने आपल्याला इथे जॉईंट द्यायचे असतात. नाहीतर आपली बाही चुकण्याची किंवा आपल्या आर्मोलमधील जी बाहीची आणि फिटिंगची जी लाईन असते ना ती अशी एक रेषेत नाही येत आणि आर्मोलमध्ये ब्लाऊज असं पाठीमागे ओढल्यासारखं होतं आणि ते आपल्याला एकदम अनकम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे इथे आपल्याला बॅक आणि फ्रंटला दोन्ही बाजूने हे जॉईंट जे आहे ते देऊन घ्यायचे असतात. हे बघा, अशा प्रकारे इथे हे जोडून घ्यायचे असतात. आता तुमच्या लक्षात येईलच जेव्हा मी हे जॉईंट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघत राहा. सेम डबल इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यावर ना कळतच नाही की जॉईंट दिला आहे की नाही कधी कधी. आता तुमच्या अजिबातच लक्षात येत नसेल की इथे काही मी जॉईंट दिला आहे. दुसऱ्या बाजूने देखील सेम तसंच करायचं. इथे असं जॉईंट देऊन घ्यायचं. दुसऱ्या बाजूला पण सेम त्या पद्धतीने जॉईंट देऊन घ्यायचा आणि बघा, अजिबात म्हणजे आतल्या बाजूने लक्षात येत आहे, पण फ्रंट साईडने म्हणजे जी वरची मेन बाजू आहे त्या बाजूने तुम्हाला लक्षातच येणार नाही की याला कुठे जॉईंट वगैरे दिला आहे की काय. दोन्ही स्लीव्ज इथे आपले रेडी झालेले आहेत. आता या स्लीव्ज आपल्याला ना आपल्या ब्लाऊजला जोडून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि मग त्यानंतर इथे याला जोडून घ्यायचा. हे बघा, नेमकं काय झालं होतं की आता शोल्डर मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला सांगितलं होतं की मी थोडं प्रोफेशनली तुम्हाला जोडून दाखवणार होते, बट नेमकं थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग मी नाही दाखवलं. मी डायरेक्ट आता शोल्डर जे आहे ते रेग्युलर पद्धतीने तिथे जॉईंट करून घेत आहे आणि सुरुवातीला तुम्हाला याच पद्धतीने शिकणं बेटर राहील असं मला तरी वाटतं. त्यामुळे कसं स्टेप बाय स्टेप आपण जसं शिकत जाऊ ना, तर मी तुम्हाला ॲडव्हान्स स्टेप देखील मी तुम्हाला शिकवत जाईल, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. शोल्डर इथे जॉईंट करून घ्यायचे आणि हे बघा, आपले शोल्डर एकमेकांना इथे जॉईंट झालेले आहेत. आता आपण या ठिकाणी दुसऱ्या बाजूने देखील शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घेतलं आणि इथे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. आता याला आपल्याला स्लीव्ज जी आहे ती जोडून घ्यायची आहेत. तत्पूर्वी आपण या साईड पार्ट जे आहेत ना ते असे चेक करून बघायचे की हे सारखे आहेत की नाही. नाहीतर काय होतं की आर्मोलमधील ज्या लाईन आहेत ना फिटिंगच्या लाईन ते आपल्या वरखाली होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपण हे साईड पार्ट चेक केले, पण आपण स्लीव्ज देखील चेक करायचे आहे की त्या सारख्या आहेत की नाही. म्हणजे जर चेक केलं ना तर आपलं वरखाली होणार नाही. आपण ज्यावेळेस फिटिंग करू तर त्यावेळेस आपलं वरखाली नाही होत आणि एकसारखी प्रोफेशनल पद्धतीची फिटिंग जी आहे ती इथे बसली जाते. आता हे बघा, सेंटरला मी इथे मार्क करून घेतला खडूने आणि आपल्याला ते आता जोडून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपण इथे शोल्डर चेक करायचं, आपलं रेडी शोल्डर किती होतं आणि मग आपल्याला आता ते रेडी शोल्डर आपलं तितकं आलं पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. आता आतल्या बाजूने बाही मला ही जवळपास 7 इंचांवरती रेडी करायची होती. हे बघा, तर 7 इंच जरा म्हणजे माझं
थोडीशी जास्त झालेली आहे. आता व्यवस्थित आता कट करून तर घेईल मी. हे बघा अशा प्रकारे थोडी मला स्लीव्ज माझी एक्स्ट्रा झाली होती ती कट करून घेतली. त्यांची स्लीव्ज जी होती ती 7 इंचांपर्यंत त्यांना रेडी हवी होती. हे बघा आणि अर्धा इंच आपली शिलाईची मार्जिन जी आहे ती या ठिकाणी राहिलेली आहे. हे बघा व्यवस्थित इथे शिलाई मारून घ्यायची. मधोमध सेंटरपासून आपल्याला मधोमध सेंटरपासून आपल्याला स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची आहे. आणि मग ब्लाऊज आर्मोलपर्यंत नेऊन पुन्हा रिटर्न डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि पुन्हा सेंटरपर्यंत न्यायची. त्यानंतर सेंटरपासून पुन्हा आपल्याला ऑपोजिट साईडला म्हणजे दुसऱ्या बाजूला शिलाई मारत जायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे ती शिलाई एंड करायची आणि पुन्हा डबल शिलाई मारत आपल्याला सेंटरपर्यंत घेऊन जायचं आणि तिथून शिलाई आपली एंड करून टाकायची आहे. हे बघा अशा प्रकारे ब्लाऊजला आपली डबल शिलाई बसली जाते आणि ब्लाऊज पण आपलं कुठेही वरखाली किंवा मागे पुढे होत नाही, व्यवस्थित इथे बसलं जातं. मग हे बघा आपलं रेडी शोल्डर आपल्याला 2.5 इंच रेडी आहे. स्लीव्ज पण आपली स्लीवची लांबी 7 इंच रेडी झालेली आहे आणि सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची आपली स्लीव्ज जी आहे ती रेडी करून घ्यायची आहे. आता हे बघा दुसऱ्या बाजूची स्लीव्ज देखील इथे रेडी झालेली आहे. आता यानंतर आपण इथे एकदा मोजून बघूया. हे बघा इथे सेम आलेली आहे शोल्डर आणि शोल्डरची जी लाईन आहे ती आणि पुढची बाजू स्लीवची लांबी म्हणजे. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊज आपलं. आता बिगिनर्ससाठी काय करायचं, आतल्या बाजूने आपण काय म्हणजे प्रोफेशनल स्टेप कशी आहे की बाहेरच्या बाजूने फिटिंग करायचं आणि मग आतमध्ये फोल्ड करून मग ते फिटिंग करायचं. पण बिगिनर्ससाठी काय की अशा पद्धतीने आतल्या बाजूने एकतर टिप मारून घ्यायची आणि मग ते नंतर फोल्ड करायचं आतमध्ये. आता तुमच्या म्हणजे लक्षात येईलच. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आले असाल तर तुमचे मनापासून खूप खूप मी आभार मानते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं. यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आता आपल्या ब्लाऊजचं कमरेचं माप टाकून घ्यायचं आणि त्यानुसार इथे शिलाई मारून घ्यायची. आपलं हे बघा छातीचं माप टाकायचं आणि सरळ रेषेत टिप मारून घ्यायची आहे. आता आपलं बाहीचं माप बघायचं. आता बाहीचं माप म्हणजे मला अंदाजे लक्षात आलेलं आहे, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होणार आहे. बट आपल्याला अजून बऱ्याच इथे टिपा मारून घ्यायच्या आहेत, त्यामुळे ठीक आहे. आणि मापाने आपण ब्लाऊज कट केलेला आहे त्यामुळे कुठे एक्स्ट्रा कमी जास्त काही होणार नाही. एकदम बरोबर इथे आपलं शिलाई वगैरे सर्व गोष्टी येणार आहेत. हे बघा पुन्हा दुसऱ्या बाजूने कमरेचं माप टाकून आपण दुसऱ्या बाजूने देखील इथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आपलं ब्लाऊज फिटिंगसाठी आपल्याला सोपं जाईल. हे बघा थोडंसं अर्धा इंच बाहीच्या बाजूने थोडं एक्स्ट्रा झालं. आता तिथे मी शिलाई मारून घेते. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता हे बघा साईडने जे आपण एक्स्ट्रा कट केलेलं आहे ना त्या बाजूने आपल्याला इथे फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. आता ती फिनिशिंग कशी द्यायची तुमच्या लक्षात येईलच. आता हे बघा आतल्या बाजूने तुम्ही बघा आपण सगळे पार्ट व्यवस्थित चेक करून घेतल्यामुळे त्याचा फायदा काय झाला की आपल्या आर्मोलमधील ज्या लाईन आहेत त्या एका रेषेत आल्या, कुठेही त्या वरखाली झाल्या नाही. त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग देखील फार छान आलेली आहे. आता आपण एकदा सगळे माप चेक करून एक शिलाई मारून घेऊया. मशीनचा जर वेळोवेळी दोरा तुटत असेल ना तर फार चिडचिड होऊन जाते. जसं माझं मशीन म्हणजे नाही होत तसं बऱ्याचदा. एखाद्या वेळेस कधी कधी कंटिन्यू पहिल्यापासून कंटिन्यू मशीन चालत असतं आणि थोडंफार कुठेतरी ते होतं, तुटला जातो. त्यावेळेस पटकन दोरा लावून घ्यायचा. नेमकं इथे बऱ्याचदा असं झालं, म्हणजे खूप चिडचिड होत होती. आता हे बघा व्यवस्थित इथे फिटिंगच्या शिलाई ज्या आहेत त्या देऊन घ्यायच्या. आता साईडने आपल्याला ना याची
फिटिंगची जी फिनिशिंगची शिलाई जी आहे ती कशी द्यायची बघा. आतमध्ये असा कपडा फोल्ड करायचा, कमरेच्या बाजूने सुरुवात करायची आधी आणि मग इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आणि दोन्ही बाजूने इथे करून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपली फिनिशिंगची शिलाई जी आहे ती एकदम रेडी झालेली आहे आणि अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे 4 टक्सचं 38 साईजचं. तुम्हाला ही प्रोसेस म्हणजे माझी शिकवण्याची पद्धत ही सगळी प्रोसेस कशी वाटली मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.